हॅलो सगळ्यांना, मी प्रियंका. तर आज बऱ्याच दिवसांनी माझं मी कपाट आवरायला काढलं होतं, कारण आज काढू, उद्या काढू, परवा काढू ह्याच्यात ते होतच नव्हतं. आणि एकदा त्याचा कंटाळा केला की तो कंटाळाच होतो. जवळजवळ मला दिवसभर अख्खा माझं एकटीचं कपाट लावण्यात मला लागलेला होता, कारण बरेच दिवस लावलंच नव्हतं कपाट. त्यामुळे सगळ्या साड्या वेगळ्या पडल्या होत्या, ड्रेस वेगळे पडले होते. त्यामुळे म्हटलं आज अनन्याला पण सुट्टी लागली, मुलांना पण सुट्टी लागली, घरात असं जास्त काही काम पण नव्हतं. म्हणून म्हटलं आज कपाट लावून घ्यायचंच. म्हणून कपाट लावलं. तर सकाळी 11 वाजता मी कपाट लावायला घेतलेलं, ते संध्याकाळी 4:30 वाजता माझं कपाट लावून झालं. मग आज जेवणात मी केले होते धपाटे आणि त्याच्याबरोबर केलं होतं बटाट्याचा सार. तर बटाट्याचा सार वेगळं काही नाही, फक्त कांद्यात उकडून बटाटा घालून त्यात चटणी मीठ घातलं होतं. खूपच अप्रतिम लागतं ही रेसिपी. त्यानंतर मग संध्याकाळी कपाट लावलेल्यानंतर थोडी कपडे माझी जुनी होती ती द्यायची होती. म्हटलं ठेवण्यापेक्षा लागलीच ती दिलेली बरी, म्हणून ती कपडे द्यायला पहिला गेलो होतो. तर आमच्या इथे एक लहान मुलं आहे, तर त्यांच्यासाठी ती कपडे दिली होती. आणि हा घरी आल्यानंतरचा सनसेट होता, आमच्या घरा टेरेसवरून दिसतो, तो खूपच सुंदर होता. आणि आज मी सकाळी माझे ब्लँकेट्स पण धुतले होते, कारण आता उन्हाळा पण आहे आणि कोण ब्लँकेट्स घेत पण नाही. म्हणून पावसाळा लागायच्या आधी उन्हाळा आहे तोवर ब्लँकेट सगळे धुवून घेतले. तर सकाळी धुतले होते म्हणून मी संध्याकाळी वाळलेले ते घडी करायला गेले होते, कारण दिवसभर ऊन इतकं होतं त्यामुळे चांगलेच वाळलेले होते कपडे. आणि आमच्या झाडांना आंबेही खूप छान लागलेले आहेत. आणि हे आमच्या झाडाचे आंबे जे आहेत ते हापूस आंबे आहेत, पायरी आंबा नाही आहे. तर बघू शकता झाड भरलेलं आहे खूप. आणि आमच्या टेरेसवरून हे असं सगळा नजारा दिसतो. तर त्यानंतर मग संध्याकाळ झाली, जेवण वगैरे सगळं आवरलं होतं. आज गरमी खूपच होती, म्हणून अनुबाईनं आमच्या आज मठ्ठा केला. तर मठ्ठा करण्याची आमच्या घरात वेगळी पद्धत आहे. तर त्याला आम्ही जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरचीची फोडणी देतो आणि साखर मीठ घालतो. तर असा होता आजचा माझा दिवस. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.